एल-सी मिळवण्यासाठी आंदोलन करत असल्याचा जो आरोप आहे त्यांनी केलेला आहे, ते एकनाथ शिंदेने सुद्धा भेटले आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी एम-एल-सी मागितल्याचा आरोप केलेला आहे. आपल्यासोबत बच्चू कडू भाऊ, काय सांगाल? तुमच्यावर मोठा गंभीर आरोप केला आहे. फक्त दिवाळीच्या दिवशी यांना लक्ष्मी आठवली नाही, प्रभू रामचंद्र आठवले नाही, बच्चू कडू आठवले. म्हणजे किती अर्जंट कार्यक्रम देवाभाऊनं यांना पाठवला हे सिद्ध होते. दोघंही नवरा बायकोला सांगितलं असेल, देवाभाऊचा फोन आला असेल, "अरे बोला ते बच्चू कडूवर, तो शेतकऱ्यासाठी बोलतोय, मजुरासाठी बोलतोय, दिव्यांगासाठी लढतोय, मेंढपाळांसाठी, त्याला मच्छीमारांसाठी लढतोय, त्याला थांबवा जरा." दिवाळी पण यांना तेवढी पण त्यांना सवड भेटली नाही. हे किती शेतकरी विरोधी आहे हे त्याच्यावरून स्पष्ट होतं. राहिला माझ्या आमदारकीचा, तर तू विचार करू नको, तुझ्यासारखा लाचार नाही आहे आम्ही. पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन निवडून आला, आता भाजपचा पाठिंबा घेऊन निवडून आला. आणि बच्चू कडू आयुष्यभर मेल्यानंतर सुद्धा कोणाच्या पाठिंब्यावर आणि कोणाच्या ताकदीवर बच्चू कडू आमदार होणार नाही. आमची स्वतःची ताकद आहे. हम गिर जाएंगे तो भी कबूल है. आम्ही स्वतः लढू. आमचा स्वाभिमान शिल्लक आहे. तुझी स्वाभिमान पार्टी असून सुद्धा तू इकडे काय म्हणतंय संघटनेमध्ये आणि तुझी बायको तिकडे भाजपामध्ये. काय काय अकलीचे घोडे कुठे नाचवतोय तू? किती लोकांना मूर्खात काढतोय. तू सांगितलं पाहिजे, माझी बायको भाजपात काहून आहे? मी काहून संघटनेत आहे? किती लाचारी आहे ही. भाजपवाल्याची कमाल आहे हो खरं तर. किरण पातुरकर असेल, डेहनकर असेल, ते की आमचे भारतीय असेल किंवा गुप्ताजी असेल, ह्या सगळ्यांनी किती कष्ट घेतलंय भाजपाचे उभं करण्यासाठी. अडचण असेल, ते मागं पडले आणि हे झाले समोर. हे फक्त लाचारी आहे. हे देवाभाऊचे गुलाम आहे आणि गुलामीतलं आयुष्य आहे यांचं. त्याच्यानं यांना शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामकरी काही महत्वाचे नाही. त्यांना तिकडून आलेला कार्यक्रम टाईप पत्र आलं असेल, आता असं बोला, ते बोलत राहीन आता समोर. जसे तिकडून टाईप कार्यक्रम येईल. शेतकरी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हा प्रयत्न, म्हणजे काय काय बोलले तर बच्चू कडूंना मंत्री असताना काय केलं, आम्ही मंत्री असताना दिल्लीला गेलो ना स्वतः. 1200 किलोमीटर मोटरसायकलनं गेला बच्चू कडू. तिथे आंदोलनात सहभागी झालाय मंत्री असताना. आणि सभागृहात सुद्धा मंत्री आम्ही पाहतो का ज्या पद्धतीनं आम्ही बोललोय, ते 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 शेतकऱ्याशिवाय, मजुराशिवाय, दिव्यांगाशिवाय आमचा कोणता बाप नाही. तुमचे बाप अनेक असेल. बच्चू कडूचा बाप शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ, सामान्य लोक, कामगार हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. तुमच्यासाठी देवाभाऊ महत्वाचा आहे, मान्य आहे. तुम्ही ते करा आहे आणि माझ्यावर टीका करून तुम्हाला चांगलं काही भेटन, खातं गीतं एखादं, तर बरं आहे. नवीन त्यांना असं म्हणायचं की ही सगळी नौटंकी आहे. ज्यावेळी बच्चू कडू हे मंत्री होते त्यावेळी शेतकरी दिसला नाही. तुमची नौटंकी काय सांगायला पाहिजे? तुम्ही पहिली लोकसभा लढली राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने. ती नौटंकी नाही आहे. नंतर भाजपनं, म्हणजे तेव्हा तुम्ही लढत होते तेव्हा मोदीजींना शिव्या घालत होते. आता मोदीजीची चापलूसी, चमचेगिरी करताय. हे नौटंकी नाही. तुमचा नवरा अलग, तुम्ही अलग. हे नौटंकी नाही. हे लोकांना माहीत नाही. म्हणजे यांना काय आहे, यांना फक्त सत्तेशिवाय काही समजत नाही. जिथं सत्ता आहे त्या बाजूनं हे राहिलेलं आहे. सत्तेच्या बाजूनच उभे राहिलेले लोक आहे. त्याच्यानं हे दिशाभूल केलं जातं. आंदोलनात बच्चू कडूच्या व्यत्ययानाचे असे गुलाम आहेच आता महाराष्ट्रात. ते एक-एक बोलत राहील. हा 4-5 चौथा, 5वा नंबरचा गुलाम आहे भारतीय जनता पार्टीचा. आम्ही शेतकऱ्याचे गुलाम आहोत. हे पक्षाचे गुलाम आहे. एवढाच फरक आहे. नवीन त्यांना असंही म्हणाले की राज ठाकरे, उद्धव ठाकरे ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर फक्त सेटिंग करण्यासाठी आणि टोळ्या करण्यासाठी एकत्र आले आहेत. उद्धव साहेब, राजसाहेब कोणासाठी एकत्र आले, पण तुम्ही दोघं जण का अलग राहता हे तर सांगा पहिले. त्यांचं काय अलग व्हायचं पाहताय? तुम्ही भाजपात आणि तुमचा नवरा तिकडे स्वाभिमानमध्ये. त्याचं कारण सांगा ना. ते तर सांगितलं पाहिजे ना. तुम्ही तुमचं तर सांभाळा पहिले काय तर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर जे आहे आता प्रत्येक आमदारांना भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या 5 कोटी रुपये निधी येणार आहे. हां, तर तेवढं कसं आहे, तिकडे निधी द्यायला त्यांच्याजवळ पैसा आहे. लाडक्या बहिणीसाठी पैसा नाही, शेतकऱ्यांसाठी पैसा नाही. आणि आमदारांना खुश करून त्याच्या माध्यमातून पुन्हा पैसे कमवायचा धंदा काय आहे? 7,00,000 7,50,000 कोटीच्या बजेटमध्ये 45,000 कोटी लाडक्या बहिणीला जाणं काही फार मोठी रक्कम जातं असं नाहीये. पण मग 7,00,000 कोटीचं काय केलं तुम्ही? द्या हिशोब. कुठं घातलाय तो निधी? कोणाच्या कंपनीवाल्याच्या घशात घातलाय तुम्ही? तो सुरजा गट ते सुरजा गटचं सगळं लोखंड तिकडे रत्नागिरीच्या सीमेपर्यंत नेऊन द्यायचं आहे समुद्रापर्यंत. त्यासाठी शक्तीपीठ काढताय ना तुम्ही. ते सुरजा गटचा शेअर 7% होते, ₹7 होते. आता 150 ₹1,500 झाले. कोणाची मेहरबानी आहे विचारा देवाभाऊले.
विदर्भातला मुख्यमंत्री आणि आज विदर्भातला शेतकरी, तुमचा संत्रा उत्पादक, कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी पाय घासून मरतोय. अजून खरेदी केंद्र सुरू झाले नाही. अजूनही कापसाची खरेदी सुरू झाली नाही. ₹2000 क्विंटलनं कापूस तो सोयाबीन विकावं लागली. लाज वाटत नाही का साल्यांना? थोडी लाज वाटली पाहिजे ना. जो 5 कोटीचा निधी आहे तो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला जाणार आहे आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांना डावलल्याचा आरोप ह्या ठिकाणी होत आहे. होऊ शकतं हे कारण एक बाजू आता मित्र ते बाजूबाजूनं हटवणार. 133 भाजपाजवळ आहे. 10 अधिक त्यांच्याजवळ सहज जुळणार. अजितदादाचे काही फोडेल आणि काही शिंदे साहेबाचे फोडणार आणि ते सत्तेत येणार. यांची गरज राहणार. लाथ मारणार यांना मी सांगतो. गरज सरो वैद्य मरो हा भाजपचा ते म्हणतं ना नागापेक्षाही विषारी जमात आहे ही. नाक परवडलं.